तुमच्या भाईची अंदमान ट्रिप व्लॉग 1। या पूर्ण ऑडिओमध्ये माझा आवाज चेंबडा येणार आहे कारण की मला बेकार सर्दी झालेली आहे। पहिलीच गर्ल्स ट्रिप आहे त्यामुळे कविता सुद्धा बॅग मध्ये जाऊन बसली आणि जेवताना मला मस्का मारत होती की सांग ना आयलंड वाईब्स वाल्यांना माझं पण तिकीट काढून द्यायला। बॅग पॅक करण्याचा एवढा कंटाळा आहे मला, मी बसले ब्लॅक मिरर लावून आणि त्यातच रमले। आता यावरून माझी रास ओळखा तुम्ही। तेवढ्यात आंघोळ केली आणि मग नेल्स करत बसले रात्री 12 वाजता। 1.5 तास वगैरे झोपून रात्री 3 वाजता निघाले एअरपोर्टला जायला। हा माझा एअरपोर्ट लुक बाय द वे। तिकडे शुभी आलेलीच होती आणि सोबत ही भवानी। भवानी इक्वल्स टू अश्विनी। फ्लाईट मध्ये बसल्यानंतर लोकांना त्रास होईल इतक्या मोठ्याने आमची बडबड आणि गाणी चालू होती। आणि मग भोकाडी होऊन एक झोप। भाई विंडो सीट वरती मी आधीच रुमाल टाकला होता, नाहीतर हा व्ह्यू मिस झाला असता। आणि मग पहिला स्टॉप चेन्नई आणि त्यानंतर पोर्ट ब्लेअर। आई म्हणते तसं मेंदू गहाण ठेवला असल्यामुळे सगळं प्लॅनिंग आयलंड वाईब कडून करून घेतलं होतं, त्यामुळे टेन्शनच नाही। उतरल्याबरोबर बॉबी नामक व्यक्ती आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होताच आमच्या सगळ्या बॅग्स त्याने गाडीत घातल्या आणि मग आम्हालाही गाडीत घातलं। अरे बाप, सेपरेट रूम आणि ती सुद्धा एवढी खास। 2 मिनिटं थांबा, वाट लावते का नाही बघा या रूमची। आजची पहिली व्हिजिट सेल्युलर जेल। तिकडे गेल्यानंतर आपल्या देशासाठी लढा दिलेल्या क्रांतिकारकांनी आपल्यासाठी काय काय सहन केलं हे पाहून मन भरून आलं होतं, पण प्रत्यक्ष पाहताना अंगावर काटा येत होता। नंतर इकडून डायरेक्ट एका टपरीवरती गेलो आणि मग तिकडून गेलो फ्लॅग पॉइंट वरती। अतिशय सुंदर आणि हो त्याच्या बाजूला एक सुंदर मंदिर आहे, ते अजिबात मिस करू नका। यानंतर पहिल्याच दिवशी माझं आणि त्या सटवीचं बेकार भांडण झालं। ते का झालं आणि ते सॉल्व्ह झालं की नाही हे नेक्स्ट व्लॉग मध्ये सांगते।